मार्केटमध्ये गाजर आले की सर्वांच्या घरी अगोदर बनवला जातो पदार्थ तो म्हणजे गाजराचा हलवा। तसं तर गाजरापासून आपण खूप साऱ्या रेसिपी बनवत असतो, पण जी पारंपरिक रेसिपी आहे ती आहे गाजराचा हलवा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाजराच्या हलवाची एकदम साधी सिंपल पण त्याचबरोबर तिला अतिशय अशी चवदार कशी बनवायची ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। तर इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत। सर्वात अगोदर आपण गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे असते, त्याच्यावरती भरपूर माती असते। त्यानंतर गाजराच्या वरची जी साल आहे ती साल आपण काढायची आहे, कारण की जर साली सकट आपण गाजराचा हलवा बनवला ना तर तो गाजराचा हलवा व्यवस्थित लागणार नाही, त्याचबरोबर त्याचा जो रंग आहे तो लाल राहणार नाही। गाजराच्या वरती हलके असे केस असतात ते सुद्धा आपल्याला काढायचे आहेत आणि आपला जो गाजर आहे त्याचा खालचा थोडासा भाग आपण कट करणार आहोत। वरचा भाग आताच कट नाही करायचा, ते आपण नंतर कट करायचा आहे। तर सर्व गाजर आपण साफ करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरचा थर सुद्धा काढलेला आहे। आता आपण हे किसून घेणार आहोत, त्यासाठी मी या किसणीचा वापर करते आणि जो मीडियम आकाराची जी किसणी आहे ना त्याच्यावरतून आपण हे गाजर किसून घेणार आहोत। तसं तर गाजर न किसता सुद्धा आपण गाजराचा हलवा बनवतो, त्याचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, ते तुम्ही पहा। तर अशा पद्धतीने आपण जरा जाडसर असा हा गाजराचा जो किस आहे तो तयार करून घेणार आहोत, जेणेकरून आपला जो गाजराचा हलवा आहे ना तो जेव्हा गाजर शिजणार त्याच्यानंतर सुद्धा तो छान असा दिसेल। तर पहा, गाजर किसल्याच्या नंतर जो उरलेला जो वरचा भाग आहे तो आपण काढायचा आहे, फेकून द्यायचा आहे। अगोदर जर तो भाग काढला ना तर गाजर किसता येणार नाही, त्याच्यामुळे गाजर किसून झालं की मग तो भाग आपण फेकून द्यायचा आहे। पूर्ण गाजर आपण व्यवस्थित किसून घेतलेले आहे। अर्धा लिटर दूध मी गरम करायला ठेवलेले आहे। हे साधे दूध आहे, तुम्ही फुल क्रीम दूध घेतलं तरी चालेल। आणि त्याचबरोबर आपण 1 कप कढई गरम करायला ठेवणार आहोत। सर्वात अगोदर आपण कढई गरम झाली ना की 1 चमचा तूप घेणार आहोत आणि ते गरम करणार आहोत। सध्या आपण 1च चमचा तूप घ्यायचा आहे, बाकीचं तूप आपण नंतर वापरणार आहोत। आणि आपला जो गाजराचा किस आहे ना तो तुपामध्ये मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आपल्या गाजराचा हलवा आहे त्याला छान टेस्ट येते। तर इथे पाहू शकता तुम्ही गाजर अगदी लाल होता आणि आता जरासा त्याचा कलर सुद्धा बदललेला आहे। आणि त्याचं जे पाणी गाजराला पाणी असतं त्या पाण्यामध्ये आपले हे जे गाजर आहेत ना छान असे शिजलेले आहेत। आता आपण जे दूध गरम झालं होतं ते दुधाचा गॅस बंद केलेला आहे आणि हे दूध साई सकट याच्यामध्ये टाकायचं आहे गाजराच्या किसामध्ये आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं आपलं हे मिक्स झालं आहे आणि आपला जो गाजराचं हे जे मिश्रण आहे ते अगदी पातळ झालेलं आहे। ते घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, आटवायचं आहे ते दूध। आणि आपण मीडियम गॅस केलेला आहे, मीडियम टू हाय गॅस ठेवायचा आहे, म्हणजे पटकन हे दूध आटलं जाईल। तर खूपच अगदीच नाही आटवायचं, थोडंसं असं राहिलं पाहिजे पहा, याच्यामध्ये नाही तरी पाव कप तरी दूध बाकी राहील असं ठेवायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार साखर घालायची आहे। आपण गुळापासून सुद्धा बनवू शकतो, तर आपण ते साखरेपासून आज बनवणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर याच्या अगोदर आपण पाहिलं होतं आपलं जे गाजराचं मिश्रण आहे अगदी पातळ होतं, त्याच्यानंतर ते सुक्क झालं आणि आपण आता त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे। आणि जसं जसं आपण मिक्स करणार ना तसं जसं हे मिश्रण आपलं पातळ व्हायला सुरुवात होणार आहे, कारण की आपली जी साखर आपण घातली ती विरघळणार आहे। तर इथे पहा अगदी पातळ असं हे मिश्रण झालं आहे आणि याला आपण मीडियम टू हाय गॅस वरती पुन्हा घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे, म्हणजे साखर पूर्ण अशी छान अशी वितळली पाहिजे। यामध्ये आपण इलायची पावडर घातलेली आहे, त्याचबरोबर ड्रायफ्रूट घालायचे आहेत। तर इथे मी काजू, बदाम आणि मनुके घालणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला तुपामध्ये तळू सुद्धा शकता, मी कच्चेच घातलेले आहेत। आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। अगदीच याला आपल्याला घट्ट नाही करायचं, जरासं ते म्हणजे त्याच्यामध्ये जरासं ओलसरपणा पाहिजे, तेव्हा तो गाजराचा हलवा खाताना छान लागतो। तर पहा थोडासा ओलसरपणा याच्यामध्ये आहे, म्हणजे आपला गाजराचा हलवा तयार आहे। पण सांगितल्याप्रमाणे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये 2 चमचा साजूक तूप घालणार आहोत। शेवटी जेव्हा आपण साजूक तूप घालून हे मिक्स करतो ना तेव्हा गाजराचा हलव्याला रंग छान येतो आणि टेस्ट सुद्धा छान लागते। जर तुम्ही कधीही असं केलं नसेल ना तर नक्की ट्राय करा ही ट्रिक, खूप छान आपला गाजराचा हलवा तयार होतो। तर आपण स्लो गॅसवरती 2 ते 3 मिनिटं याला असं शिजू देणार आहोत।
तर पहा 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि आपला गाजराचा हलव्याचा रंग तुम्ही पाहू शकता, खूपच छान आलेला आहे आणि त्याचबरोबर गाजराचा हलवा अगदी एकदम टेस्टी झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गाजराचा हलवा बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तुम्ही सर्वात अगोदर कोणती रेसिपी करता ते सुद्धा सांगा. धन्यवाद.